हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी आणि खूप इझी स्वीटकॉर्न अप्पे. मुलांना स्वीटकॉर्न्स खूप आवडतात. मग अशा प्रकारचे अप्पे आपण त्यांच्यासाठी ब्रेकफास्टला किंवा त्यांच्या टिफिनसाठी बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरू करू. अप्पे बनवण्यासाठी मी 2 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत आणि हे दाणे आपल्याला कच्चेच मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आहेत. दाणे बारीक करताना आपल्याला खूप जास्त फिरवून नाही घ्यायचं. थोडंसं फिरवायचं आणि बंद करायचं आणि असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. काही दाणे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत. मी सगळे स्वीटकॉर्नचे दाणे बारीक करून घेतले आहेत आणि ते एका बाउलमध्ये काढले आहेत. आता आपण अप्प्यांसाठी लागणारं वाटण बारीक करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा छोटा चम्मच जिरी टाकलेली आहे. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी थोड्या कट करून टाकत आहे. हे बारीक केलेलं मिरची आणि लसणाचं वाटण मी स्वीटकॉर्नमध्ये टाकलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चिमूटभर हिंग, अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि अर्धा छोटा चम्मच आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बाइंडिंगसाठी आपण 3 मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि 1.5 चमचा आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपलं अप्प्यांचं बॅटर रेडी आहे. आता आपण अप्पे बनवायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती अप्प्यांचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. अप्पे व्यवस्थित होत आहेत का नाही हे चेक करण्यासाठी मी एक बनवून बघितलं. जर हे बनवताना तुमचं मोडत असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा तांदळाचं पीठ टाकू शकता. तेल टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अप्प्यांचं बॅटर टाकायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या गोलमध्ये अप्प्यांचं बॅटर टाकून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी अप्पे छान शिजवून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि अप्पे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनेही 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे. मी सगळे अप्पे पलटी करून घेतलेले आहेत आणि 1 मिनिटासाठी शिजवून घेतले आहेत. आता ते सर्व करण्यासाठी रेडी आहेत. तुम्हालाही मी बनवलेले स्वीटकॉर्नचे अप्पे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thanks for watching. Bye bye.